स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय स्वामी समर्थ। आज रविवार 11 जानेवारी 2026 स्वामी भक्तांसाठी अतिशय पवित्र दिवस। स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ नामाचा 5,51,51,551 एवढा अवाढव्य लिखित जप पूर्ण करून तो स्वामींच्या चरणी समर्पित करण्याचा हा शुभ दिवस। अक्कलकोटमधील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक सन्माननीय महेश इंगळे यांच्या शुभ हस्ते स्वामी समर्थ देवस्थानात झालेल्या कार्यक्रमात सर्व स्वामी भक्तांचा गौरव करण्यात आला। त्यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आज आपण या अक्कलकोट नगरीमध्ये, या पावन भूमीमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत। खरोखर आपण धन्य आहोत, भाग्यवान आहोत। आपलं हे जीवन आहे हे संपूर्ण स्वामीमय झालेलं आहे। या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मठ हडपीड चे संस्थापक, विश्वस्त सचिव आदरणीय नंदकुमार पेडणेकर साहेब यांनी 5,51,51,551 चा जो संकल्प याच ठिकाणी आणि स्वामीच्या कृपेने माझ्या मुखातून तो आला सर्वांच्या ह्याने, आणि आदरणीय महेशराव इंगळे साहेब या वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष यांनी जो आम्हाला सहकार्य केले, संपूर्ण त्या संकल्पने जो प्रेरणास्त्रोत त्याच्यातून आलं आणि त्यांना ती साथ मिळाली, ते म्हणजे अजितदादा कुतळे कोकण कट्टा चे संस्थापक यांनी, तसेच गोरेगाव म्हणजे आरेकवानी छोटा काश्मीर म्हणतात त्या सेवा केंद्राचे अशोक गुराम साहेब, आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ मठ विक्रमगड प्रसाद वालवलकर यांनी आमच्या आदरणीय पेडणेकर साहेबांना साथ देऊन, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातूनच मी म्हणे, देवगड मुंबई ते आहेत पण महाराष्ट्रातून या जपाला सर्व स्वामी भक्तांनी उत्तमरित्या साथ देऊन हा जो भक्तिमय वातावरण निर्माण जे करण्याचं कार्य आपण सर्वांनी मिळून केलं आणि त्यांना जी साथ दिली ती खरोखरच प्रेरणादायी आहे। आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा संकल्प पूर्ण झाला आहे। 1 कोटीचा संकल्प आपण मागच्या वेळी आणलेला होता, त्याला आपण 5 कोटीवरती नेला आणि त्याच्या पाठीमागे आणि सर्वांनी सहकार्य केलं हे फार मोलाचं आहे। मी आदरणीय इंगळे साहेबांना खरोखर खूप धन्यवाद मानतो की आज नेहमी आमच्या पेडणेकर साहेबांच्या पाठीशी ते उभे आहेत। स्वामी आहेतच, परंतु स्वामी रूपी ते कार्य, जसं कल्याणराव इंगळे साहेब त्यांचे वडील भाऊ साहेब इंगळे हे अतिशय म्हणजे हे व्यक्तिमत्व वेगळं असतं, हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व असतं त्यांचं, आणि त्यांचा वारसा घेऊन आज इंगळे साहेब पुढे चालवत आहेत। खरोखर ते वारसा पुढे नेणं हे गरजेचं आहे। त्यांनी ते कार्य ह्या अक्कलकोट नगरीमध्ये करतायत आणि त्यांचं संपूर्ण आज देवगडमध्ये आम्ही आज संपूर्ण इंगळे साहेबांचं नाव आहे आणि त्यांच्या कृपेने आम्ही श्री स्वामी समर्थ मठ हडपीड हे चालवतो खरोखरच, आणि त्यांचा वरद असतं आमच्या या ठिकाणी। त्यामुळे हा जो जग पूर्ण करण्यात ज्यांचं श्रेय लागलं, मग पत्रकार असू दे, पोलीस असू दे, छोटे भक्त असू दे, त्यांचे आम्ही स्वामी समर्थ मठ हडपीड करू लक्षात धन्यवाद। त्यांना स्वामी आनंदी, सुखी आणि समाधानी ठेवून त्यांच्या आयुष्यातल्या इड्यापिड्या सर्व दूर करू अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करतो। आणि हा जो पूर्ण झाला, पूर्णत्वास दिला, त्याचा मोठा हातभार जो
आमच्या पेडणेकर साहेबांना लागणार तो म्हणजे अजितदादा पितळे हे आपल्याला पुढे मार्गदर्शन करतील. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मार्गदर्शक जेव्हा मी मोठा नाही, पण आज मुलं विशिष्ट असे की व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचे चिरंजीव आहेत. आज त्याच्यामुळे हा जो आपण मठ म्हणजे अक्कलकोटला जायचो, फक्त आपण नृत्य निघून जायचो, पण आज 5 कोटी एवढा नामजप आपण सर्वांच्या या सानिध्यात राहून गेलेला आहे. प्रत्येक मानवी आपुलकीने ती वही मागून गेले, रात्रंदिवस करून त्यांनी त्या वह्या लिहिलेल्या आहेत. आणि मला वाटतं की कित्येक लोकांनी असे अनुभव सांगितले की अरे मी वही लिहायला घेतलं आणि मला एवढा चांगला अनुभव आला. कारण मी कधीही असं परवडलं, मला शाळा सुटल्यानंतर मी कधी एवढं लिखाण केलं नव्हतं, पण आज ते लिखाण केल्यानंतर जी एकाग्रता मला असेल ती मला या स्वामींच्या या नामजपात मिळालेली आहे. अजून आपण हे छोटं कार्य आहे, पण आज हजारो लोकांपर्यंत आपण स्वामींचं नाव घेण्याचा जो प्रचार करण्याचा तो आम्हाला छोटंसं जे काय काम झालं श्रीरामाच्या खालतून एवढं, तरी आम्ही खरंच धन्य झालो की आम्हाला हे काम करायला मिळालं. मी जेव्हा स्वामी आले आणि मला म्हणजे संकल्प आहे 5 कोटीला पहिला आणि कसं शक्य आहे, कोण घेणार आपल्याकडे एवढ्या वह्या वगैरे, तर म्हटलं सुरुवात तर करूया. मला वाटतं 15 दिवसात 1000 वह्या कधी संपल्या मला झालं. आणि त्याच्यानंतर पण लोकांनी अक्षरशः लोकांनी कुठून एक तर गोळ्यावरनं त्या वाचायला फोन केला की मला पाहिजे, म्हणजे तुम्हाला कसं काय कसं म्हणजे अशा ह्या वेगवेगळ्या विभागातून लोकांना त्या व्हॉट्सअप माध्यमातून गेलं आणि लोकांनी आज अक्षरशः रात्रीचा दिवस करून तुम्हाला खोटं वाटेल एका व्यक्ती 11:30 मला सांगितलं की 11:30 वाजता रात्री येतोय, मी एक वही घेऊन, माझी तेवढीच राहिलेली आहे. 12:30 वाजेपर्यंत मी वाट बघितली, आली वही. त्याने दिलं होतं जोर जो त्यांच्या घराचा आनंद होता माझ्याकडे वही पोहोचवण्याचा. त्याला काहीही म्हणजे तुम्ही बोला ना त्याच्या तुलना कशाची करू शकत नाही. हा त्याच्याचा अनुभव होता, इतकं धन्य वाटलं त्याला. तर असा पण प्रत्येक घरात पोचवलेला आनंद स्वामीच्या नावाचा तर खरंच तुमच्यामुळे ते शक्य झालं, कारण तुम्ही आजपर्यंत आपण इथे उभं केलं तर आज आम्हाला सांगितलं. आणि म्हणजे मी सांगेन की पेडणेकरांची जी संकल्पना आहे ना आणि त्यांच्या मागचं जे श्रेय धावपळ अप्रतिम आहे, त्याच्या मागे तोड नाही. एवढं कोण भक्त मी बघितले, पण अशा जीव ओतून काम करणारं भक्त मी पुढे आणि त्यामुळे त्याच्या तो हा ज्ञान आम्हालाही लागला आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही फिरत आहोत आणि ते काम यशस्वी करण्यासाठी खरंच धन्य झालो आम्ही. आणि तुमचे आशीर्वाद सगळ्यांना असावेत असं मला वाटतं. आम्ही तर तुमच्या जर्नीपर्यंत पोहोचू शकतो, काही लोक पोहोचत नाही, तर तुमचा संदेश त्यांच्यापर्यंत जाऊन दे की ज्यांनी वही लिहिले आहे त्याला खरंच अतृप्त वाटायला पाहिजे. असं मी सांगेन, तुम्हाला विनंती करेन की तुम्ही हा संदेश त्यांना तुम्ही पोहोचतो. आदरणीय इंग्रज साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन मिळालं आहे. तर तुझे आपल्या या जी संकल्पना या इथे आली 5,51,51,551 ते आमचे आदरणीय पेडणेकर साहेब हे आपल्याला 2 शब्द म्हणजे बोलतो. श्री स्वामी समर्थ. ही संकल्पना 5 कोटीची 1 कोटीच्या नंतर महाराजांनी मनात रुजवली, पण त्याचा सगळा श्रेय मला बोलू शकत नाही. मी इंग्रज साहेबांना दिले. माझ्या पाठीशी कोणी येऊन दे साहेब असे माणसं येत आहेत, तो हसतच गेलेला आहे. आणि स्वामी कृपा अशी आहे की हे असे जे मित्र मला भेटलेले आहेत, आपसेकर साहेब म्हणा, अजित पितळे साहेब म्हणा किंवा गुलाम साहेब म्हणा, यांनी माझ्या पाठीशी म्हणजे हाकेला धावून आलेले आहे. मला असा गर्व होतो की महाराज किती लोकांपर्यंत मी पोचलो, जेवढी शक्ती तेवढी तिथपर्यंत पोचलो. आणि तेवढी शक्ती महाराजांनी मला द्यावी. साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठी असाच राहणार आणि राहू दे, जेणेकरून अजून आम्हाला शक्ती आहे. त्या अनुषंगाने माझे परिवार किंवा बाकी सगळे माझ्या पाठी असतात. तो मला एक आनंद असा आहे की स्वामी सेवा अशा प्रकारे माझ्या हातून घडते आणि अशी घडतून घडत राहून दे. आणि महाराज स्वामी इंगळे साहेबांचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीला राहते. एवढंच आपल्याला सर्वांना माहीतच आहे की स्वामी नाम घेतल्यानंतर किंवा स्वामी जप लिहिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे काही बदल होतात, म्हणजे अपेक्षित आपल्याला असलेले जे बदल होतात ते आपण न सांगण्यासारखे असतात की बाबा आपलं अनुभव कथन न करण्यासारखे असतात. आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होत असतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून हडपीड मठ देवगड या ठिकाणी एक संकल्प केलेला होता गेल्या अनेक वर्षापासून की एक मठ उभारायला पाहिजे. आणि त्याला नंदकुमारजी पेडणेकर साहेब आमचे जीवलग असे स्वामी भक्त म्हणायला पाहिजे त्यांना.
आणि त्यांच्यापासून आपण सर्वांनीच प्रेरणा घेण्यासारखं आहे. कारण ते त्यावेळेला मला आठवत आहे की मठ उभारायचं म्हणजे अगदी शून्यातून, म्हणजे काहीच नव्हतं, की जागा बघण्यापासून ते मला फोटो पाठवणार, ही जागा बघा बरोबर आहे काही. मी त्यांना सांगितलं की आपलं देवगड वगैरे निसर्ग सौंदर्याने टाकलेलं आहे, त्याला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे, स्वामींचे चरणस्पर्श लागलेले त्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी हे मठ व्हायला पाहिजे म्हटल्यानंतर त्यांनी त्या मठाची पायाभरणी वगैरे सगळं केली. आणि वेळोवेळी लोकांचं, स्वामी भक्तांचं त्यांना सहकार्य मिळत. अगदी मुंबईसारख्या जोगेश्वरी जे मित्रमंडळ आहे त्यांचं, त्या मंडळाचं देखील सुरुवातीच्या काळापासून त्यांच्या मागे ते खंबीरपणे उभं आहे. अगदी तन मन धनाने हे सर्व लोक उभे आहेत. आणि ते करत असताना अगदी निस्वार्थी भावनेने त्यांनी हा मठ एवढा चांगला उभा केला की त्याची अनुभूती आम्हाला लॉकडाऊनमध्ये आहे. लॉकडाऊनमध्ये आपल्याला देवगड जे मठ आहे आपलं खडपीठचं, त्याचे सगळे म्हणजे देवगडला एवढी सोय आहे, एवढे आहे, राहण्याचं असं आहे, हे सगळं येणार आहे मोबाईल वगैरे. मग मी पेडणेकर साहेबांना नाव एवढं सगळं आहे मठ. मग तेव्हापासून ते आमच्या म्हणजे पूर्वीपासून मागच आहेत की हातपीठचा मठ हा तुमचाच आहे आणि तुम्ही इथे यायला पाहिजे. आणि मग त्यांनी आता सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली की 26 जानेवारीनंतर 1-2-3 दिवस आपण त्या ठिकाणी हे करू की बाबा यायचं नियोजन करू आणि त्या ठिकाणचे सगळे आपले जे मठ वगैरे आहेत त्यांच्या संपर्कातले किंवा आमच्या सगळ्या हे तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही स्वामींचा प्रसार करू. आपण काय निमित्त आहोत, हे सगळेजण आपण बसलेले सगळे किंवा हे सगळं हे केलेले हे सगळेजण आपण निमित्त आहोत सगळे आपण, की बाबा हे स्वामींनी आपल्याला दिलेले कार्य आहे, ते कार्य समजून आपण हे सगळं करतो आहोत आणि स्वामींची आपण म्हणजे स्वामींचा आपण आशीर्वाद घेतो आहोत, अशी आपली सगळ्यांची भावना आहे. आणि अशाच भावनेतून की मला वाटतं गेल्या वर्षी 1 कोटी जप त्यांनी लिखित स्वरूपात या ठिकाणी अगदी पालखी सोहळ्यासारखं करून या ठिकाणी आणला. आणि मला वेळोवेळी ते फोन करत होते की आम्ही अशा पद्धतीने मार्गदर्शन घेत होते, स्वामींचा आशीर्वाद घेत होते. आणि त्या पद्धतीने आता तो जप आला आणि आपण पाहिला असेल, आपण येताना आता पाहिले की मला माहीत नाही, या ठिकाणी स्वामी सूत ज्या ठिकाणी बसत होते आपल्या मुंबईचे स्वामी सूत, त्या ठिकाणची आम्ही जागा आता डेव्हलप करण्यासाठी काढलेली. की त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं जुनं मुरलीधराचं मंदिर होतं, ते डिमॉलिशन करून काढलेलं आहे. त्या पायामध्ये ते 1 कोटी जप त्या ठिकाणी काढले. पाहिलं तर तुला 2रा-3ऱ्या नंबरचं स्लॅब पडलं. त्या ठिकाणी दर्शन राग होणार आहे, भक्तांना बसण्यासाठी जागा होणार आहे, त्यासाठी भक्तांना राहण्यासाठी रूम्स होणार आहे, लिफ्ट सहित रूम होणार आहे. ते सगळे म्हणजे व्यवस्थित त्या ठिकाणचं नियोजन होणार आहे. त्या ठिकाणी ते जपाची वया केले त्यांना आम्ही त्या ठिकाणी टाकलेलं सगळं, म्हणजे त्या ठिकाणी पूजन वगैरे करून पुजाऱ्यांचे असते पूजन वगैरे करून त्या ठिकाणी ते जपाचं जेव्हा हे केलं ते सगळे व्हिडिओ वगैरे सुद्धा पाठवलेले आहेत. तर मग त्यावेळेला त्यांनी असं संकल्प केला की सगळं पाहून त्यांनी असं संकल्प केला की स्वामी भक्त असा असतो की स्वामी भक्त स्वामींचा आशीर्वाद घेऊन प्रेरणा घेतो. आणि त्याच पद्धतीने नंदकुमार पेडणेकर साहेब असतील, आमचे अजित कुमार पितळे साहेब असतील, मापसेकर साहेब असतील, गुराम साहेब असतील, त्यांनी सगळ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने असा संकल्प केला की आपल्याला 5,05,551 हा जप आपल्याला करून घ्यायचा मागतो, म्हणजे स्वामी भक्तांकडून. मग सुरुवातीला हे कार्य फार मोठं वाटलं, एवढा जप राहायचं वगैरे हे ते. पण बघा किती 1 वर्षाचं सुद्धा कालावधी त्या ठिकाणी गेलेलं नाही. आज आपण त्याची स्वप्नपूर्ती करतो आहे, की स्वामी प्रसाराची स्वप्नपूर्ती करतो आहे. आणि स्वामी प्रसार इथंपर्यंत गेलेला आहे की आज हे 5,51,00,000 सुद्धा हे कमी पडत आहेत असं वाटतंय त्यांना. म्हणजे याच्यापेक्षा मोठं स्वामींचं काय असेल आपल्याला. तर हे करत असताना जे काही त्यांना अडचणी आल्या किंवा लोकांना वाया दिल्यानंतर परत नाही आले वगैरे अशा अनेक अडचणी आल्या, तर त्याच्यावर मात करत स्वामींच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी हा संकल्प पूर्ण केला. आज या ठिकाणी ते आले आणि उद्या खरं वास्तविक पाहता या ठिकाणी हे संपूर्ण कार्यक्रम होणार होता. पण वास्तविक पाहता आपल्याला सर्वांना पण माहीत असेल या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. निवडणुका म्हणण्यापेक्षा स्वामींनीच आम्हाला जी काय प्रेरणा दिली त्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये मी 5व्यांदा 6व्यांदा निवडून, म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही. कारण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं उदाहरण आहे की मी स्वतः वैयक्तिक माणूस 5-6 वेळा निवडून येतो. आमची वडील 3-4 वेळा येतात. 50 वर्ष मी एकाच वार्डातून एकाच प्रभागातून निवडून येतो आम्ही येते.
आणि हे सगळं स्वामींच्या शिवाय शक्य नाही. स्वामींची म्हणजे त्याच्या मागे शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या माध्यमातून येतो. आणि नेमकं योगायोगाने मीच त्यांना तारीख वगैरे सगळं सांगितलं होतं, कारण उद्या सोमवारचा दिवस आहे, थोडं गर्दी वगैरे कमी असते, त्या उद्देशाने मी सांगितलं होतं. पण माझीच पहिली त्या ठिकाणी मिटिंग असल्यामुळं, आणि आता ठीक आहे मिटिंग म्हणजे कसं आहे की शासनाची पहिली हे आहे, म्हणजे ते हजर राहणं गरजेचं आहे, ॲप्टिडेट वगैरे केलेलं असतं, नाहीतर मी ते सुद्धा टाळलं असतं सगळं. पण हे शासनाचं सगळं काम असल्यामुळं, आणि शेवटी काय आपल्याला काय करायचं की परिसराचा विकास करायचा, परिसराचा विकास या माध्यमातून करायचा आहे आणि तीर्थक्षेत्राचा विकास करायचा. आपल्याला येणाऱ्या स्वामी भक्तांना कुठल्या अडीअडचणी येऊ नये, येताना तिथं सुखकर प्रवास व्हावा त्यांचा, इथं आल्यानंतर सुद्धा स्वामींचं दर्शन घेऊन त्यांनी समाधानी व्हावं, हा या मागचा उद्देश आहे. आणि ह्या उद्देशानेच आम्ही यावेळेला निवडणूक पुन्हा त्यांचं स्वामींच्या कृपेने विजयी प्राप्त झाले, अशा पद्धतीचे नियोजन असल्यामुळं त्यांना मी कल्पना दिली. काल भेटण्यासाठी ते आले, चितळे साहेब, आमचीकर साहेब आणि आपले पेडणेकर साहेब भेटण्यासाठी आले. मग मी त्यांना कल्पना दिली की उद्या माझ्याकडून असं परिस्थिती आहे म्हटल्यावर त्यांना सांगितलं. मी 7:30चा वेळ दिलेला होता, पण पुन्हा मी अडकून पडलो. त्यामुळं त्यांना परत परत एक स्वामी भक्त आहेत आपले मोठ्या, म्हणजे त्यांचं नाव मोठं आहे. त्यांनी म्हणले आमचे तिथं माणूस आहेत. मी म्हणलं तुमच्या अगोदर आमचे माणूस आहेत ते. त्यांनी मला फोन केला मगाशी की तुम्ही त्यांना भेटा. मी म्हटलं मी आहे रस्त्यामध्ये, त्यांना भेटायचं सगळं ठरलेलं आहे आणि तेच आमचे जवळचे आहेत. मी मला आमचे तुमच्यापेक्षा जवळचे आहेत. असं म्हणजे हे स्वामी सेवेत आपण सगळेजण एकमेकांच्या जवळचे आहोत. स्वामी सेवेमध्ये कोण कुठं लांबचे वगैरे काय नसते. स्वामी सेवेत सगळे आपण समान आहोत. तुमची सेवा आमची सेवा सगळी एकच आहे. शेवटी काय तर स्वामींचं प्रसाराचं कार्य, आणि स्वामींचं प्रसार केलं की योगायोगाने आपल्या जीवनात आपल्या बदल होणार. अशी परिस्थिती असं करत असताना त्या पुढील काळात देखील या आडपीठ मठाचं आणि देवगड परिसराचं या स्वामींच्या कृपेने आपलं सर्व पावन त्या ठिकाणी व्हावं, अशा प्रकारची मी अपेक्षा स्वामींचरणी व्यक्त करतो. आणि स्वामींच्या चरणी अशी मागणी करतो की सर्व जे जपलिखित लोक आहेत, जे लिखित स्वामी भक्त आहेत, त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट, असलदे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ट्रस्टद्वारे 2026ची दिनदर्शिका यावेळी प्रकाशित करण्यात आली. त्यावेळी तुम्हाला स्वामी काहीतरी देतात, पण मी इथून पळतो तिथून पळतो, राग धरू नका. कारण तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर काही त्याग करावा लागतो. त्यागाची भावना ठेवा. ज्यावेळी तुम्ही त्यागाची भावना ठेवता त्यावेळी तुम्ही स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचता. तर तुम्ही काय पळत मी हे जातो मी हे बघतो असं नाही झालं. त्यामुळे माझे शब्द जर तुम्हाला टोचत असतील तर स्वारी मी क्षमा मागतो. पण स्वामीमय व्हायचं असेल तर तुम्हाला अशा गोष्टी त्याग करावेच लागतील. तर दुसऱ्या दिवशी लिखित जपाच्या हस्तलिखिताची भव्य अविस्मरणीय दिंडी अक्कलकोटमध्ये काढण्यात आली. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ते स्वामी समर्थांचे समाधी देवस्थान अशी दिंडी झाल्यानंतर स्वामी समर्थांचे समाधी देवस्थानात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर स्वामी समर्थांचे समाधी देवस्थान ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अशी पालखीची मिरवणूक काढण्यात आली. स्वामींच्या मिरवणुकीचे स्वागत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष विजय उर्फ अमोल राजे जन्मे जय राजे भोसले यांनी केले. की महाराजांच्या मोठ्या महाराजांना मला भेटायचं होतं. तर मोठे महाराज मला काय भेटत नव्हते. काय होते की कमी परिस्थिती तुम्हाला भेटायचं काय योग गेला होता. आणि एक दिवस मी आलो होतो तर महाराजांनी रे त्याला बोललो म्हणून बाबा आलेले मी जसा बाबांसमोर गेलो बाबाने अशी मला भेटी मारली म्हटले हा किती दिवसाला उकेला होता माझ्या भेटीला. मी बरोबर मी सांगितलं धन्य झालो. त्यामुळे आपण आधी आम्हाला कसे मानून समजत नाही आणि हे जे कार्यक्रम करायला आम्हाला सहकार्य दिलं. स्वामी आमच्याकडे तुम्ही असेच राहा आणि स्वामी आम्हाला तुमच्यापर्यंत असे ठेवते ही आमची इच्छा आहे. आपण जो हा उपक्रम राबवला आहे हा एक मी म्हणतो आज हा म्हणजे एक विक्रम झालेला आहे. कारण असं मी पहिल्यांदाच एक विचार केला आणि यातून आपल्या सगळ्यांची स्वामीप्रतींची श्रद्धा दिसते आणि आपल्या ह्या उपक्रमाला माझ्याकडून नमन. आपल्याला यापुढे देखील स्वामींचे असंच पाठबळ आपले सर्वांवर राहो एवढीच एक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.